व्हिडिओ उशिरा येते ते त्यामुळे नाराज नका हो, कारण कसं कामाचा लोड असतं त्यामुळे टाइम नाही भेटत. कारण आपली व्हिडिओ पूर्ण लॉंग असतात, शूट करायला पण वेळ जातो आणि त्यात एडिट करायला बी वेळ जातो त्यामुळं. आणि अजून एक सांगतो, जे फक्त मटेरियलसाठी आलेले आहेत ना त्यांना एकच सांगतो, एकच विनंती आहे, आज तुम्ही फक्त मटेरियलच्या मागं पाळणार आहे. मला वाईट कमेंट पण येते ते, तू व्हिडिओ टाकतोय मोठे, पासवर्ड नाही सांगायचं तर कशाला व्हिडिओ करतो हे ते. तर मला फक्त एवढं सांगायचं आहे, उद्या माझे व्हिडिओ बंद जरी झाले ना बनवायचे, तरी माझे जे व्हिडिओ मी टाकलेत ना त्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे पुढं, म्हणून मी व्हिडिओ लॉंग टाकते. आणि असं बी नाही मी यूजसाठी टाकतो, मला जर यूजसाठी टाकायचं असतं ना मी रोज व्हिडिओ टाकले असते. कारण डिझायनरला कन्सेप्टची गरज नसते, रोज कामं असतात, कुठलं पण काम आलं व्हिडिओ बनवून टाकलं तरी चालते. पण मी डिटेलमध्ये व्हिडिओ का बनवते, कारण कोणीतरी शिकलं पाहिजे. आणि मला फक्त एवढंच सांगायचं, आज तुम्ही PhDच्या मागं पाळले ना उद्या तुम्हाला लॉस आहे. आणि अजून एक गोष्ट, PhDचा नादीत लागू नका. जेव्हा तुम्ही पूर्ण शिकणार आहे ना तेव्हा तुम्ही बिंदास यूज करा. समजा तुम्ही फोटोशॉप पूर्ण येतोय तुम्हाला, तुम्ही डिझाईन बनवू शकता, बाजूला क्लायंट बसला आणि त्यासमोर तुम्ही डिझाईन बनवू शकता ना, तर उद्या जर तुम्ही शॉप टाकलं तेव्हा लोड असलं की तुम्ही वापरा ना PhD, तेव्हा काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला. पण तुम्ही फक्त PhD वापरते, तुम्हाला नवीन डिझाईन क्रिएटच करता येत नाही, मग काय फायदा नाही. त्यामुळं मी बनवतोय, राग येऊन देऊ नका, कारण मी जे सांगतोय ते चांगल्यासाठी सांगतोय. कारण PhD आता माझ्या जरी PhD बघितलं ना तुम्ही, मी डिझाईन बनवतो ना जी, तिला परत मी ओपनच करत नाही, खरं आहे ते तुम्हाला सांगतोय, सेव्ह करून देतो ठेवून. त्यामुळे ह्याच्या अगोदर माझा बी लय डाटा वेस्ट गेलाय, नाही तर मी सेलला काढतो, कारण मी परत एकदा डिझाईन बनवली की ती परत यूज करत नाही. तर आजचा व्हिडिओ आपला डिटेलमध्ये आहे आणि लग्नपत्रिका बनवलेली आहे. आणि ही साईज आहे, प्रिंटिंगची साईज आहे, तुम्ही प्रिंटला पण देऊ शकता कार्ड वगैरे. तर चला बघूया कशी बनवले. तर फोटोशॉपमध्ये बघा ही डिझाईन बनवली आपण. तुम्ही ह्या डिझाईनला खूप प्रेम दिलं आणि ही डिझाईन आपली व्हायरल पण गेलेली आहे आणि खूप जणांना आवडली पण ती डिझाईन. खूप साधी सिंपल डिझाईन आहे, पण ते कलर वगैरे बघा तुम्ही कसे, ह्याच्यामध्ये मी कुठलं टेक्स्चर वगैरे दिलं नाही, नॉर्मल फॉन्ट यूज केलेले आहेत. पण बघायला पण बघा लिमिट आहे फॉन्टची, म्हणजे यामध्ये जे फॉन्ट यूज केले ना ते 2 ते 3 फॉन्ट यूज केले फक्त. खरं बोललं नाही, यामध्ये फक्त 2च फॉन्ट आहेत. कसे ते पण सांगतो. हा जो यूज केलेला आहे हा अनेकचा फॉन्ट आहे आणि हा इन्फिनिटीचा आहे, बस. तुम्हाला दुसरे फॉन्टच दिसणार नाही. आणि मला एवढंच सांगायचं आहे, हे जे मी तुम्हाला सांगतो आता, हे क्लासमध्ये सांगितलं जातं ते मी तुम्हाला इथं सांगतोय. आणि आपले डिझाईनचे क्लास पण चालू आपण करणार होतो 15 एप्रिलपासून, पण कामाचं लोड जयंतीचे बी येणार होते त्यामुळे मी पुढे ढकले. ॲडमिशन अजून चालू आहे, मी जास्त स्टुडंट घेणार नाही, मोजून 4-5 जणांचा झालं तरी मी क्लास चालू करणार आहे. 3 जण वेटिंगला आहे आता. कोणाला जर ॲडमिशन करायचं असेल तर करून टाका, 20 दिवसाचा आपला ऑनलाईन क्लास आहे, त्यामध्ये आपण पूर्ण बेसिक टू ॲडव्हान्स शिकणार आहे. आता आपण डिझाईनचं बोलू, बाकी जर राहू द्या साईडला. तर ह्या डिझाईनमध्ये आपण फक्त 2 फॉन्ट यूज केलेले आहेत, इन्फिनिटी आणि अनेकचा. आता ह्या डिझाईनमध्ये पण आपण मोजून ना 3 फॉन्ट यूज केलेले आहेत आणि हे सर्व श्रीदेवचे फॉन्ट आहे, फक्त हा इन्फिनिटीचा आहे. मी तुम्हाला दाखवतो. आता हा श्रीदेवचा नाही का 0703 वाला फॉन्ट आहे आणि हा इन्फिनिटीचा 23 नंबरचा फॉन्ट आहे. बाकी इथं पण तोच फॉन्ट यूज केलेला आहे 0703. फक्त इथे एक जो फॉन्ट आहे ना हावाला, तर हा पण 0707 वाला घेतलेला आहे. इन्फिनिटीचे मोजून 3 फॉन्ट यूज केलेले. तर तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही कोणती पण डिझाईन बनवा, तुम्ही जर ब्रँडिंगचं कुठलं काम करताय त्यामध्ये कमीत कमी 2 ते 3 फॉन्ट यूज करा. जी फॅमिली असती, आता जशी अनेकची फॅमिली आहे, लाईट बोर्ड वगैरे, तसं तुम्हाला त्याच्यामध्ये करावं लागतं. फक्त एक टायटलसाठी एक बोर्ड फॉन्ट घ्यावा लागतो, जसं आपण इथं घेतलेलं आहे. मग तुम्हाला एवढंच सांगते, 2 ते 3च फॉन्ट यूज करायचे आणि कलर पण 2 ते 3च यूज करायचे. आता ह्याच्यामध्ये पण बघा आपण 2च कलर यूज केलेले आहेत, दुसरे केलेलेच नाही. 2 म्हणजे कसे, हा एक घेतला, हा एक घेतला आणि ब्लॅक एक घेतला. ब्लॅकला आपण धरत नाही. 2 चला 3 कलर आहे, जाऊ द्या. तरी डिझाईन कशी बनवली ते बघू. वरती पण आपण तोच फॉन्ट घेतलेला आहे. तर चला जास्त वेळ मी वाया घालवत नाही तुमचा. तर ही साईज घेताना काय करायचे, तुम्हाला इंचेसमध्ये साईज घ्यायची. आता याची हाईट आपली 8 आहे आणि रुंदी 5 आहे. रेझोल्युशन 300 घेतलेलं आहे मी, sRGB कलरच घेते, प्रिंट आहे काय विषय नाही. साईज क्रिएट करून घ्यायचे. आता ही साईज क्रिएट झाली ना, तुम्ही कोणते पण शेप असू दे तुमच्याकडे, कोणते पण. आता समजा मी तुम्हाला काही शेप दाखवतो, समजा ह्याच्यामधला आपण हावाला शेप दाखवतो मी तुम्हाला. हे बघा असा शेप आहे हा तुम्ही क्रिएट पण करू शकता. समजा इथून फ्रेंड लासो टूल घेतला ना, सॉरी तुम्ही लासो टूलने बी करू शकता. आता इथं मी पेन टूल घेतोय, फ्री फ्रॉम पेन टूल, त्याच्यामध्ये शेप क्रिएट करायचे आणि तुम्ही असं असं करून पण हे असे
क्रिएट करू शकता. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पलसाठी दाखवतोय. अगं झालं. आता इथं आलेलं आहे तुमचं शेप. इथं कलर चेंज करायचा. हे बघा असं, हे पण वरचं तसंच केलेलं आहे, तुम्ही करू शकता. आता मी काय करतोय, ह्याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करतोय, कॉपी करून इकडं आपण टाकून देऊया असं, आणि जी साईज वाढवायची आणि इथं असं लावून घ्यायचंय. आता ह्यामध्ये आपण जो फोटो यूज केलेला आहे तो महादेव पार्वती देवाचा फोटो यूज केलेला आहे, कारण आपण इथं श्रीकृष्णाचा टाकला होता. ही रिझन मी परत रिक्रिएट नाही करत, ते नवीन केलेली इकडं, ती तुम्हाला दाखवतो करून. तिथं श्रीकृष्ण आणि राधाचा टाकला होता आपण. आता त्यांना इथं हा फोटो पाहिजे होता म्हणून तो टाकलेला आहे. तरी मी कॉपी करतोय फोटो असा तसाच, हाय असा फोटो मी कॉपी करतो आणि इकडे येऊन पेस्ट करते. आता हे बेसिक आहे सर्व. तुम्ही जर फोटोशॉपचे आपली व्हिडिओ पाहिले असं बेसिक ते ॲडव्हान्स शिकवलेले, तर हा फोटो आपल्याला ना खालच्या ह्याच्यात मास्क करायचा आहे. त्यासाठी आपण आल्ट दाबून मास्क करतोय, किंवा तुमच्यासाठी सोपं क्रिएट क्लिपिंग मास्क. फोटो आपला आत गेलेला आहे, फक्त फोटोला ना थोडं सेट करून घ्यायचं. हे बघा असं. ओके. आता हा फोटो ना आपण अजून थोडा समजा कॅमेरावर वगैरे मारला नाही ह्याला, अजून चांगला दिसन. थोडं कॉन्ट्रास्ट वाढवायचे, वाईट थोडं वाढवते असं. आता तुम्हाला एक मेन विषय सांगतो मी ह्याच्यात काय केलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता, समजायला मी क्लिअर करतो सर्व. हा आपला ओरिजिनल फोटो आहे असा. आपण डिझाईनमध्ये जे कलर यूज केले तिथं फॉन्टला बघू शकता तुम्ही, तर त्याच कलरचा आपल्याला ना फोटोला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी मी काय केलेलं आहे, तुम्ही याला ना कलर लुकअप पण लावू शकता, पण मी कलर लुकअप नाही केला. याला सिम्पल ब्लेडिंग ऑप्शनमध्ये जाणार आहे आणि ग्रेडियंटमध्ये जाणार आहे. आता ग्रेडियंटमध्ये आल्यानंतर ना तुम्ही बघू शकता, समजा इथून मी एक कलर घेतो कोणता तरी, हा कलर घेतला. आता जशी मी जी ऑपेसिटी 0 करेन ना, त्याचा फोटो आपला पूर्ण जसा होता तसा झालेला आहे. आता मी ऑपेसिटी वाढवतो आणि आपला फोटो बघा कसं झालेला आहे. आता ह्या फोटोमध्ये आपण डिझाईनमध्ये जे ग्रेडियंट यूज केलेलं आहे ना, इथं मग हा वाला ग्रेडियंट आहे आपला. इथं बघा, तोच आपल्याला तिकडे द्यायचा. आपण अंदाज पंची देऊन टाकू, ग्रेडियंटमध्ये जाऊ, इथून एक डार्क कलर घेऊ आणि वरती थोडा लाईट घेऊया. हे बघा असं दिलेलं आहे आपण. ओके, नंतर बघू काय वाटलं तर. आता इथं जे मेन आहे आपलं व्हाईट आहे, आता या दोघांना मी पहिलं ग्रुपमध्ये टाकतो आणि हे करतोय लॉक. आता त्याच्या खाली आपल्याला एक बॅकग्राऊंड टाकायचं आहे. आता मी पिंटरेस्टचा वापर करतो, पिंटरेस्टला आपल्याला भेटन. तर पिंटरेस्टला आल्यानंतर बघा इथं तुम्हाला ऑर्नामेंटचे पण व्हाईट समजा. इथं तुम्ही जर गेले ना असं, आता इथं बघा मी खूप काय सर्च केलेलं आहे. व्हाईट टेक्स्चर टाकतो फक्त. व्हाईट टेक्स्चर टाकलं बघा इथं तुम्हाला अशी बॅकग्राऊंड भेटतील, टेक्स्चर भेटतील. त्याच्यामधलं तुम्हाला समजा ते फ्लावरवाला जर बॅकग्राऊंड आले ना इथं, त्याच्यावर फक्त जायचंय, नाही तिथं डायरेक्ट असं फ्लावर टाकायचंय. स्पेलिंग चुकली आपली. हे बघा असले बॅकग्राऊंड तुम्हाला भेटतील. मी ते वाले बॅकग्राऊंड नाही टाकला होता. मी कोणता बॅकग्राऊंड टाकला होता, येल्लोवाला टाकला होता मी. तर येल्लो टेक्स्चर घेतोय टाकून. आणि मध्ये मध्ये मी जिथं थांबन ना, मी तिथं वाटलं तर पळवन, कारण व्हिडिओ लई मोठा नाही व्हायला पाहिजे, तेवढं आपण करू शकतो. हे बघा हे असले बॅकग्राऊंड येतात. ह्याच्यामधले एक उचल टाक करणार आहे मी डायरेक्ट. बघा हे वाला कॉपी करतो, इकडून पेस्ट करू आणि जी साईज वाढून घ्यायची आणि ह्याला मी मोशन ब्लर देतोय. ठीक आहे, काय विषय नाही. आपल्याला फक्त थोडं दिसलं पाहिजे का व्हाईट असं. ओके, लॉक. आता इकडे विषय तुम्हाला मी सांगितलेला, यामध्ये आपण जे फॉन्ट यूज केलेत, श्रीदेव इन्फिनिटी, श्रीदेवचे 2 फॉन्ट आहेत, एक 0703चा आणि एक 0707चा आहे. आता हे टाईप करायचं कसं ते सांगतो. क्लायंटने मला ना एक त्यांची पत्रिका दिली होती, कोणाकडून तर बनवून घेतलेली त्यांनी, त्याच्यामधले डिटेल्स घ्यायचे होते मला. मग मी काय केलं, गुगल स्कॅन केलेलं आहे, इथून हाय असं कॉपी केलं. हे बघा असं हाय तसं कॉपी करायचं
आणि श्रीदेवची जी वेबसाईट आहे हिंदी टाईप इन्फो आहे. तुम्ही काय करा, फक्त इथं श्रीदेव युनिकोड टाका आणि ही वेबसाईटवर जाऊन पेस्ट करायचं. इथं कन्वर्ट टू श्रीलिपी करायचं, कॉपी करायचं आणि इकडे येऊन पेस्ट करायचं. आता इथला मेन विषय काय आहे, प्रत्येक जण चुका काय करतो ते सांगतो. खूप नॉर्मल चुका आहेत त्या, टेक्स्ट वर खाली होणं. आता इथं मी समजा ग्रेड लावले, आता मी हे नाव थोडं वर घेतलेले. का घेतलं, कारण जे आपलं आहे उकार, तर हा जो आपलं हे ना फॉन्टचं ते आल्यामुळं ना आपलं खालचा जो फॉन्ट आहे ना तो खाली गेला होता, हे बघा असा. तर त्याला मी लेवलला आणला आणि हा फॉन्ट थोडा वर ढकललाय. नाहीतर तुमचं नाव सेम असं ना, समजा पूर्ण समजा इथं सौरभ आहे आणि इथं समजा काहीतरी असतं वेगळं राणी वगैरे, तर तुम्ही एका लाईन मध्ये घ्यायचं, ग्रेडचा वापर करायचा. कंट्रोल आर ने हे ग्रेड येतात, रुलर म्हणतात त्याला, ते येतात, त्यांनी तुम्ही अलाइनमेंट करा. दुसरी गोष्ट, ह्याच्यामध्ये पण मी जी अलाइनमेंट केली ही मिडल केलेली आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघा इथं कॅरेक्टर मध्ये आल्यानंतर त्याचा डिस्टन्स किती आहे, 11.1 आहे. आणि इकडचा बघा किती आहे, 11.1 आहे. आणि वर फॉन्ट किती आपला 12.68 आणि हा पण 12.68. हे का मी करतो, ही बेसिक गोष्ट आहे. इथून पुढं तुम्ही ना अंदाजनी करू शकता. आता हे मी का करतोय, कारण आपला फॉन्ट छोटा मोठा झाला नाही पाहिजे. तुम्ही डिझाईन बघता कधी कधी बघा काही फॉन्ट छोटे मोठे असतात, हे नाही कसं प्रॉपर बघा अलाइनमेंट कशी आहे टेक्स्टची, लय मोठं नाही लय छोटं नाही. ह्याच्यामध्ये बघ तसंच केलेलं आहे मी बघा. जसं तुम्ही इथं जो येतो ना, इथं फक्त एक अंदाज आहे ह्या फॉन्टला हा फॉन्ट असा मॅच झाला पाहिजे. माझा फॉन्ट लय इकडं पण नाही टाईप केला टेक्स्ट आणि लय इकडं पण नाही, बरोबर मिडलला आहे. तुम्ही कंट्रोल ए करून ऑल सिलेक्ट करू शकता, किंवा मग ह्याला सिलेक्ट करायचं आणि इथं 3 डॉटवर यायचं, इथं कॅनवर क्लिक करायचं आणि मिडलला आणायचं. समजा तुमचं टेक्स्ट इकडे, आता मी 3 डॉटवर गेलो, इथं कॅनवर सिलेक्ट ठेवलंय आणि इथे येऊन असं मिडलला घेऊन यायचं. हे बघा आलं, तर तसं करू शकता. किंवा मग तुम्ही डायरेक्ट कंट्रोल ए करा, सगळ्यात बेस्ट आहे. आणि इथे येऊन हे करा, असं करून घेतलेलं आहे. आणि टाईप करायचं तुम्हाला माहितीच आहे, इथं ग्लिप्स मधून तुम्ही करू शकता. आता मी तुमचा जास्त वेळ वाया घालवत नाही, हाय तसं उचलून टाकतोय मी, कारण पूर्ण जर टाईप करत गेलं ना व्हिडिओ लय मोठा होणार आहे, तुमचा सर्व इंटरेस्ट जाणार आहे. मग त्यामुळे मी हाय असं कॉपी करतोय. बाकी मी मेन गोष्टी तुम्हाला सांगितलेल्याच आहे काय केलंय. आणि हे जे खाली यूज केलेलं आहे ना, आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो मी. पहिलं मी ह्याला हाय तसं उचलून घेतो तिकडं आणि मग मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट काय. शिफ्ट दाबून मी ऑल सिलेक्ट केलेलं आहे आणि इकडं उचलून टाकतोय. हे बघा असं, ह्याची साईज कमी करू आपण अशी. आपलं बॅकग्राऊंड जर खूप व्हाईट येल्लो वाटत असेल ना, त्यासाठी पण एक जुगाड आहे, सांगतो मी. ह्याच्यावर जायचं, कंट्रोल एल करायचं, थोडं ॲडजस्ट करायचं. हे बघा असं बिफोर आफ्टर बघा व्हाईट झालेले. आता ही पत्रिका मी डिलीट करतोय. पण त्याच्यामध्ये खाली बघा मी एक शेप क्रिएट केली होती तर खाली असे, ते पण सांगतो मी तुम्हाला कसं करायचं. हे पण डिलीट करतोय. आता आपण हे पण वेगळे आहे, तुम्हाला ट्री PNG ला भेटून जाईल. हे पण ट्री PNG लाच भेटेल तुम्हाला. सगळं मी आहे तसं उचलून टाकतोय तिकडं. तुम्ही म्हणाल तू नुसता उचलून टाकतोय इकडून तिकडं, पण तुम्हाला मी बोललेलं आहे अलाइनमेंटचं कसं आहे, तरी पण मी तुम्हाला इथं सांगतो मी काय केलं होतं ते. आता इथं अलाइनमेंट लागायला ना मिडलला, फक्त हे एकच आपलं मिडलला आपण ठेवलेलं आहे, दाखवतो तरी तुम्हाला. हे बघा आता झालं सगळंच आलं का नाही मिडलला. तर मी काय केलं, एक मिडलला घेतलं. आता हे पिन मारल्यामुळे हे पण इकडं आलेलं आहे, तर हे मिडलला घेऊन हे थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं, थोडं नाही काय तसं असं. लॉक करतो, नंतर आपण कमी जास्त करू. सर्व आधी ना काही इकडून उचल की करतो डायरेक्ट. आपण बॅकग्राऊंड पण चेंज करू, खालचं लय येल्लो येल्लो वाटत असेल तर हे वालं टाकू आपण. किंवा थांबा इथलंच कुठलं तरी उचलतो परत मी. आता हे वालं उचलतो. डिलीट केलंय, हे वाला टाकलं.
मोशन ब्लर देतोय. ओके ठीक आहे. बघा आपलं बॅकग्राऊंड पण ओके वाटते, म्हणजे पूर्ण प्लेन पण नाही, थोडं थोडं याच्यामध्ये हे आलेलं आहे. आपण हे सगळं लावून घेऊ तिकडं. ह्याला पण मिडल अलाइनमेंट द्यायची, थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं. चला मी तुम्हाला ही फाईल देऊन टाकतो, ही वाली इकडची. ही आपण फक्त बनवूया आता. सेम बनवणार आहे कारण डिझाईन आपणच केलेली आहे ती, त्यामुळं काही विषयच नाही. हे जे बघताय ना फॉन्ट आहे श्रीदेवचाच कुठला तरी यूज केलाय. आता तुम्ही म्हणशान तू 3 फॉन्ट यूज केलेले, ते चौथा आला तर फॉन्ट नाही, मी फक्त डॉट डॉट करून एक ह्या टाईपचं एक हे दिले, लाईन ॲड केलेले. त्यामध्ये आपण टाईप केलं ते वेगळं राहिलं. सगळे ऑल सिलेक्ट करून मिडलला घेऊन यायचे. अलाइनमेंट होते म्हणजे ऑल सिलेक्ट करायचं कंट्रोल ए, आणि जो फॉन्ट तुम्हाला असा मिडलला आणायचा ना तो आणून इथं असा आणायचा. समजा तुम्हाला पूर्ण इकडे न्यायचं, तुम्ही पूर्ण इकडे नेऊ शकता, पूर्ण इकडे बी नेऊ शकता राईट साईडला, आणि मिडलला बी आणू शकता. आणि अजून मध्ये पाहिजे तिथून मध्ये पण आणू शकता, पण आपण नाही आणणार आहे, राहू द्या खालीच. एवढं टाईप केलं. आता इथून बघितलं का तुम्ही इथं काय केलं होतं, हे ही लाईन अशी ॲड केली होती, हे शेपनी क्रिएट केलं होतं आपण. असं एक शेप क्रिएट केला असा, आणि त्याला इथं रेक्टँगुलर मध्ये जाऊन इथं फिल बंद केलं, इथून हाच कलर घेतला, त्यानंतर इथं त्याचं वाढवलं, आणि इथून टिपके टिपकेवाला घेतले. ओके, आणि इकडे जाऊन थोडं राऊंड करूया पूर्ण असं. एवढं झालं त्यानंतर मी अल्ट दाबून मास्क करतोय, आणि मला जिथं जिथं लागेल ना असं तिथं तिथं मी मारणार आहे. इथं ब्लॅक कलर आहे, इथं व्हाईट कलर करून घेणार आहे, रिसेट करून घ्यायचा जर दुसरा कलर असेल तर डी दाबून, तिथं मी असं मारतोय. ऑपोसिटी थोडी कमी करू. बघा हे असं केलं होतं मी. आता इकडची डिझाईन बघा तुम्ही, आणि इकडची बघा सेम आहे, फक्त इथं एक न्यू लेअर घ्यायची. आधी इथं मंडळाचा जो ब्रश भेटतो, मंडळा बघा इथं डी मंडळा फ्लॉवर ब्रश आहे, गुगलला भेटून जाईल, तो घ्यायचा. डिझाईन मधलाच एक कलर घ्यायचा असा, आणि ते तसा मारायचा, आणि त्याची ऑपोसिटी कमी करायची अशी, इकडं बी तसंच मारायचा. हे बघा झाले आपली डिझाईन. जी इकडं बघितली ती डिझाईन आहे. आता हे जो शेप बघते ते हा एक शेपच आहे, आपण जो वेडिंगला यूज करतो ना बघा असा, तोच मी उलटा केलेला आहे. ह्याच्यामध्ये स्नेह निमंत्रण टाकलेले, ते पण हाय असं इकडे उचलून घेते. सगळ्यात वरती येऊन ठेवायचं आपल्याला, त्याला साईज कमी करून घ्यायची. आता मेन विषय अजून नाही झाला, मी तुम्हाला सांगतो मेन विषय काय आहे. आपण इथं बघा आता इथं व्ह्यूअर्सला डायरेक्ट फॉन्ट टाकलेला आहे, आणि स्टार दाबून फ्लावर हे केलेले आहे, म्हणजे श्रीदेवचा फॉन्ट आहे. तर हे बघितलं तुम्ही डिझाईन मध्ये आपण यूज करतो. हे कसं क्रिएट करायचं ते सांगतो. सर्वात पहिले तर इलिप्स टूल घ्यायचं आहे, इलिस्ट्रेटर मध्ये आलेले आपण. इथून एक असं शेप क्रिएट करून घ्यायचं आहे, केला. आता त्यालाच कंट्रोल सी कंट्रोल व्ही करते कॉपी, आणि ह्या दोघांना सिलेक्ट करून मी मिडलला आणतो असं. आता हा जो वरचा आहे ह्याला मी कंट्रोल दाबून ना थोडा असा करतोय, एका साईडला असा ओढतोय नाही का, हे बघा असा. त्याचा कलर मी इथं हा ठेवतोय. आता ह्याला मला खाली घेऊन जायचंय, मी कंट्रोल शिफ्ट आणि ब्रॅकेटने ह्याला खाली घेऊन गेलेलं असं बघितलं. किंवा ह्याचा कलर आपण दुसरा पण घेऊ शकतो, मी दुसरा घेतो. चल हवाला घेतो, थोडा ऍडजस्ट केलेला. आता इथून आपल्याला साईडने हे करत जायचंय, त्यासाठी मी 2 रेक्टँगुलर टूल घेतो, आणि इथून असं क्रिएट करते. आता हे आपल्याला राऊंड पाहिजे, त्यामुळे मी नाही का इथून असं राऊंड करून घेतो, याला असं केलं. त्याला कॉपी पेस्ट करत जायचं, पुढे आणतो आणि कंट्रोल डी 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 करत जातो. 1 2 3 4 आणि 5, हे पण 5 आपले क्रिएट झालेले. आता ह्याला फक्त सिलेक्ट करायचं आणि याला छोटं करायचं, ह्याला पण सिलेक्ट करायचं आणि याला अजून छोटं करायचं. त्यापेक्षा ह्याला पण सिलेक्ट करायचं. आणि मी ना तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, ह्याला जेव्हा मी छोटं करतोय ना तेव्हा मी शिफ्ट दाबून अल्ट पण दाबतोय, कारण ते
सोबत असं इक्वल साईजमध्ये साईज कमी होईल. आता तुम्हाला काय होईल, तुम्ही फक्त हे दाबलं ना तर तुमची एकच साईड अशी खाली होईल नाही का. तुम्हाला दाखवतो कसं आहे का, असं. मग तुम्हाला इथनं बी करावं लागेल असं. तर तसं करू नका. शिफ्ट आणि अल्ट दाबून हे घ्यायचं आपल्याला. हे बघा इथं तुम्हाला दिसतंय सिलेक्शन टूल, हा घ्यायचा आहे आणि शिफ्ट अल्ट दाबून असं छोटं करायचं आहे. ह्याला पण तसं छोटं करून घ्यायचं आहे. ह्याला मी गोल करतोय असं. हे खूप लांब लांब झालं असं नाही, थोडं जवळ जवळ घेऊन यायचं असं. आणि हे सर्कल आहे ना थोडं मोठं करतोय मी असं, इथं लावतोय. हे बघा असं. त्याला कॉपी करायचं आणि ऑल सिलेक्ट करायचं, शिफ्ट अल्ट दाबून ह्याला कॉपी करून इकडे घेऊन यायचं. हे बघा असं. नीट कॉपी नाही झालं ते असं. ह्याला राईट क्लिक करायचं, तर ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आणि जर रिफ्लेक्ट करायचं, फिरून घ्यायचं, ओके करायचं आणि ह्याला असं आणून लावून टाकायचं. ह्याचा कलर पण ह्याला ऑल सिलेक्ट करते, आय दाबून इथला कलर पिक करते. ह्याला पण ऑल सिलेक्ट करते, आय दाबून इथला कलर पिक करते. आता हे बघितलं तुम्ही आपण कसं केलेलं आहे, खाली जे केले तेच केलेलं आहे. हे तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये यूज करू शकता. ह्याला डायरेक्ट असं कॉपी करायचं आणि इकडून कंट्रोल व्ही करायचं. इथं तुम्हाला शेप पाहिजे, शेपमध्ये पण तुम्ही करू शकता. पूर्ण एकाच कलरचे येणार ते. आणि जर तुम्हाला जे कलर तुम्ही ते यूज केले तेच पाहिजे नसेल ना, तर कंट्रोल व्ही करा आणि इथं स्मार्ट ऑब्जेक्ट करा. आलं. तुम्हाला समजा फोटोशॉपमध्येच कलर चेंज करायचे, मग तुम्हाला काय करावं लागेल, सर्व एक एक घ्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला आधी नाही का हा शेप, ह्याच्या मागे एक शेप आहे तो वेगळा घ्यावा लागेल. मग समजा आता इथं कॉपी केला, हे डिलीट करते मी, तुम्हाला इकडं करून दाखवतो. ही साईज क्रिएट केली, इथं पेस्ट केलं मी शेपमध्ये. आता त्याच्यावरचं कॉपी करतो, हे पण इथं शेपमध्ये शेप पेस्ट करतोय. हे बघा असं. आता इकडचं कॉपी करतो मी, हे कॉपी आणि इकडून पेस्ट. आलं. त्याला कंट्रोल जे करतो आणि इकडून फिरून इकडे लावतो असं. त्याने काय झालं, इथं मी कलर चेंज करू शकतो. हे बघा, तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तो कलर घ्या, सेव्ह करा, इलिस्ट्रेटरमध्ये रेडी करू शकता. तुम्ही कुठलेही शेप ह्याच्यामध्ये बनवू शकता. आणि ही डिझाईन आपण बनवली तुमच्या समोर. त्याच्यामध्ये पण आपण थोडं कलर बिलर बघूया, कॅमेरावर देऊया आपण फोटोला, व्हाईट वाढवते. ओके, तरी डिझाईन आहे, त्याचा ग्रेडियंट पण चेंज करू शकतो आपण. जो पाहिजे तो कलर, हा पण भारी वाटतंय. आता एवढं झालं. ह्याच्यामध्ये एक आपण अगं स्टार वालं ना, थोडं एक लाईट इफेक्ट ऍड करूया वरतून. त्याला मास्क करते खाली, जर ब्लेंड चेंज करायचा असा. हे बघा, आणि मास्क करून जो फेसवर आलाय ना तो ब्रश घ्यायचा, सॉफ्ट ब्रश. इथं व्हाईट, इथं ब्लॅक, रिमूव्ह. बघा विषय कसा झालेला आहे. इथं डिझाईन बघा कशी झाली, काय चुकले का बघतो. आणि जो फॉन्टला आपण इथं स्ट्रोक ड्रॉप शॅडो दिलेला आहे, तर आपण स्ट्रोक कुठला दिलेला आहे, हे बघा इथं थोडासा, पूर्ण व्हाईट पण नाही. जरी तुम्ही व्हाईट दिला तर काही विषय नाही, किंवा डिझाईन मधला एक द्या असा. आणि ड्रॉप शॅडो मध्ये बी कलर दिलेला, आपण ब्लॅक कलर नाही दिला असं. हे बघा ब्लॅक दिला असं होते. आपण डिझाईन मधलाच एक हा कलर घेतला बघा, इथं दिसला का तुम्ही, यांचा जो आहे ना, हे बघा इथं हा, तर तो आपण ड्रॉप शॅडोला दिलेला इथं. हे बघा ब्लॅक घेतलं बघा कसं दिसतंय, आणि हा कलर दिला बघा कसं दिसतं. आणि हेच कॉपी केलं 1 2 जेवढे काही ते यूज केले ना आपण, बोल्ड म्हणजे इथं आशीर्वाद लॉन्च झालं, शुभ्य झालं, 16 यांचा, आणि हे नाव सगळ्यांना पेस्ट केलेलं आहे. तर डिझाईन कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. डिझाईन खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.